या विभागामध्ये प्रामुख्याने अध्यात्माशी रिलेटेड पुस्तक आहेत. त्यामध्ये भगवद्गीता, त्यानंतर ज्ञानेश्वरी, त्याचबरोबर तुकारामांचे अभंग वगैरे प्रवचनी पुस्तक आहे. विशेषतः ज्यांनी महाराष्ट्र घडवला किंवा देश घडवला, ज्यांची चरित्र प्रेरणादायक अशा महाराष्ट्रातल्या वीरांची पुस्तकं या ठिकाणी आहेत. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज. आता छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आपल्याकडे भरपूर आहेत. हे केळुस्कर गुरुजींचं आहे. त्याचबरोबर मोगल दरबारातले वार्तापत्र शेतू महादेव पगडींचे रेफरन्स बुक आहे. हाऊस ऑफ शिवाजी जगन्नाथ सरकार यांचं पुस्तक आहे. छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व जगन्नाथ सरकार यांचं पुस्तक आहे. छत्रपती शिवाजी मागोवा हे जे डॉक्टर जयसिंगराव पवारांचं पुस्तक आहे. रयतेचा राजा छत्रपती PS जगताप सरांचं पुस्तक आहे. शिवरायांचा संघर्ष हे पुस्तक आहे. शेतू महादेव पकडींचं छत्रपती शिवाजी. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज समज अपसमज हे आनंद घोरपडे यांचं पुस्तक आहे. रयतेचा राजा छत्रपती PS जगताप यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर मराठेशाहीचा अंतरंग, मराठेशाही समजून घेण्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे. शिवाजी कोण होता हे गोविंदराव पानसरेंचं पुस्तक आहे. शिवभारत हा अस्सल पुरावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या कारकिर्दीचा. त्यांच्या पदरी असणारे कवींद्र परमानंद नेवास्कर यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. हे प्रत्येकाकडे असलं पाहिजे. त्यानंतर हे प्रतिइतिहास शिवाजी महाराज जीवनावरचं पुस्तक आहे. विशेषतः मित्रो, मला अभिमानानं सांगावं लागेल या ठिकाणी ज्या पुस्तकामुळं मला इतिहासाची आवड लागली किंवा हे मराठ्यांची चरित्र अभ्यास करावी प्रेरणा मिळाली, हे डॉक्टर जयसिंगराव पवारांचं छत्रपती संभाजी हे पुस्तक. त्यानंतर कमल गोखलेंचं शिवपुत्र संभाजी हे कमल गोखलेंचं पुस्तक आहे. हे संभाजीराजे लिखित बुधभूषण आहे. शापित राजवंश अनंत तेविलेंचं पुस्तक आहे. त्याचबरोबर संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरची ही 2 पुस्तकं आहेत. त्याचबरोबर जेवलं तेजस संभाजीराजा हे सदाशिव शिवदेंचं पुस्तक आहे. खरा संभाजी नामदेवराव जाधवांचं पुस्तक आहे. आणि विश्वासराव पाटील लिखित संभाजी पुस्तक आहे. विशेषतः याच्यानंतर हे छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाशी रिलेटेड काही पुस्तकं आहेत. शाहूंचे विचार, कार्य, आठवणी, शाहूंचे शैक्षणिक हुकुमनामे, शाहू महाराजांचं चरित्र, जीवन व कार्य जयसिंगराव पवार सर लिखित, शाहू छत्रपतींचं शिक्षण आणि कार्य भगत सरांचं. विशेषतः हा शाहू महाराजांच्या जीवनावरचा महाराष्ट्र शासनाचा स्मारक ग्रंथ आहे. तर तोही माझ्या संग्रह आहे. तोही मी अभ्यासलेला आहे. विशेषतः महाराष्ट्राचे जे गडकोट आहेत त्या गडकोटांना आणि इतर सेनापतींना आपण विसरून चालणार नाही, कारण तो मराठ्यांचा ज्वाज्वल्य इतिहास आहे. रायगडची जीवनगाथा, त्याचबरोबर भारतीय इतिहासावरचं मौर्यकालीन इतिहास, लॉर्ड्स ऑफ डेक्कन म्हणजे प्राचीन इतिहासासाठीचे पुस्तक आहे. विरगळी इतिहासासाठी संदर्भ ग्रंथ आपण बघतो. रायगड, त्याचबरोबर शिवछत्रपतींचा समाधीचा शोध, दुर्गसंपदा महाराष्ट्राची, अपरिचित गडकोट, वेध जलदुर्गांचा, दुर्गांच्या देशा, किल्ले पुरंदर, त्याचबरोबर दुर्गवैभव, पन्हाळगड, गडकोट, परनाल पर्वत. विशेषतः दुर्गभ्रमणाचं एक सुंदर पुस्तक दुर्गभ्रमण गाथा गोनी दांडेकरांचं, हे प्रत्येक एक वाचकाकडे असलं पाहिजे. सह्याद्रीच्या गिरीशिखरावर डॉक्टर अमर अडकेंचे पुस्तक, गोमांतकीय दुर्गाच्या वाटेवरती हे सदाशिव मुळीक यांचं पुस्तक, गोव्यातल्या गडकिल्ल्यांची माहिती याच्यामध्ये आहे. प्रतापगडची जीवनगाथा, प्रतापगड आणि त्याच्या भोवतीने पडलेला इतिहास. त्यानंतर दुर्ग जिज्ञासा हे सुद्धा पुस्तक दुर्गाची माहिती घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रमोद मांडे यांनी महाराष्ट्रातल्या 500 जवळपास गडकिल्ल्यांची भटकंती करून त्यांची माहिती ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत. त्याचबरोबर डॉक्टर संग्राम इंदोरे यांनी गडकोट आणि मी प्रत्येक गडाची माहिती, त्याचे फोटो आणि त्या संदर्भातला इतिहास या पुस्तकातून दिलेला आहे. हेही माझ्या संग्रही आहे. विशेषतः महाराष्ट्र देशा हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी छायांकित केलेलं पुस्तक गडकिल्ले आणि महाराष्ट्रातल्या भूमीचं, तेही माझ्या संग्रही आहे. हे शात्रतेज संताजी घोरपडे यांच्या जीवनावरती आधारित पुस्तक आहे. त्याचबरोबर प्रतापराव मराठ्यांच्या जे सेनापती होते, विशेषतः मराठ्यांचा इतिहास अभ्यासत असताना सेनापतींचं कार्य आपल्याला माहिती असलं पाहिजे, तर हे प्रतापराव गुजरांच्या संबंधित पुस्तक आहे. त्यानंतर हे होळकर, यशवंतराव होळकर सरदार यांचं पुस्तक आहे. संताजी घोरपडेंच्या जीवनावरती प्राध्यापक जयसिंगराव पवार सर लिखित पुस्तक आहे. त्याचबरोबर हंबीरराव मोहिते स्वराज्याचे सेनापती डॉक्टर सदाशिव शिवदे लिखित पुस्तक आहे. संताजी घोरपडे
हा पराक्रमीवीर, त्यांच्या जीवनावरती पुस्तक आहे. आणि धनाजी जाधव ज्यांनी औरंगजेबाची सत्ता शेवटच्या काळामध्ये संपूर्ण खिळखिळी करून टाकली, त्या सेनापतींची पुस्तक आहे. याशिवाय मित्र माझ्या संग्रहात आणखीन खूप पुस्तकं आहेत. मी PhD केली, त्याचा थिसिस आहे. मी शासनाला सादर केलेलं कृती संशोधन, त्याचबरोबर वेगवेगळे जे लघु संशोधन केली त्याचीही पुस्तकं आहेत. रिसर्च PhDसाठी रिसर्चसाठी ही पुस्तकं आजही माझ्या संग्रह आहेत. कर्मयोगी म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या मोठ्या माणसांची चरित्र, स्त्रियांची चरित्र दिलेली आहे, ती कर्मयोगी पुस्तक आहे. मी तंत्रज्ञ शिक्षक म्हणून काम करतो, त्यामुळे मायक्रोसॉफ्टचं हे शिक्षणासाठी तंत्रज्ञान ही पुस्तकंसुद्धा माझ्या संग्रह आहे. विशेषतः एक चांगलं वक्तृत्व व्हावं याच्यासाठी बिनधास्त बोला, वक्तृत्वासाठी ही बिनधास्त बोला, व्यासपीठ, वक्तृत्व एक वेळ आहे, भाषणे, पासवर्ड, सूत्रसंचलन कसे करावे, प्रभावी सूत्रसंचलनाची कला, वक्तृत्व आणि सूत्रसंचलनासाठीची ही पुस्तकं आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची लिखित काही पुस्तकं आणि त्यांच्या जीवनावरची ही पुस्तकं आहेत. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनावरचं डॉक्टर रवींद्र ठाकूर यांचं पुस्तक, त्याचबरोबर सावरकर लिखित 1857चे स्वातंत्र्य समर, 6 सोनेरी पाने आणि मराठीशाहीचं अंतरंग समजून घेण्यासाठी त्र्यंबक नारायण आत्रे यांचं गावगाडा हे पुस्तक आहे. ही चरित्रमाला आहे. दीपस्तंभ, स्टे पुलिस स्टे हंगरी हे प्रेरणादायी पुस्तक आहे. आयडियर, किरण बेदी, त्याचबरोबर इतर प्रेरणादायी काही पुस्तकं जी आहेत, मोठमोठ्या लोकांची चरित्रसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो की जी आपल्याला नेहमी उपयुक्त पडतात मुलांना माहिती देण्यासाठी. सुधा मूर्तींची पुस्तकंसुद्धा माझ्या संग्रही आहेत. आयुष्याचे धडे गिरवताना, वाईज अँड अदरवाईज, 3000 टाके हे भूवेद पुस्तक आहे. त्याचबरोबर आप्पासाहेब खोतांचं गाव पांढरीच्या वाटेवर, माती आणि कागूद, रानगंगा, सावलीचा सोबती ह्यासारखी पुस्तकंसुद्धा या लेखकांच्या, आधुनिक लेखकांची माझ्या संग्रह आहेत. विशेषतः मधुशाला, हरिवंशराय बच्चन लिखित मधुशाला, मधुबाला, मधुकलश, खय्याम की मधुशाला ही पुस्तकं आहेत. डॉक्टर अटल बिहारी वाजपेयी, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं मेरी 51 कविता आहे हे सुद्धा पुस्तक आहे. चांद निगल गई हे गुलजारांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर इतर काही पुस्तकं आहेत. इकिगाई सध्याच्या वाचनामध्ये ज्याचं अतिशय बेस्ट सेलर पुस्तक आहे, हे सुद्धा पुस्तक, दोन्ही आवृत्त्या माझ्याकडे आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ऑनलाईन शिक्षण पद्धती, त्याचबरोबर छोटी मोठी पुस्तकं आहेत, डिक्शनरी आणि अशी खूप पुस्तक, शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड काही पुस्तकं आहेत. किमयागार, नापास मुलांची गोष्ट, पाश्चिमात्य तत्त्वज्ञान, नापास मुलांची गोष्ट, खूप सुंदर पुस्तकं आहेत, प्रेरणादायी. त्यानंतर हिमालयाची शिखरे, थॉट लीडर्स, किमयागार ज्यांनी विश्व घडवलं त्या सगळ्या संशोधकांची, बऱ्यापैकी संशोधकांची माहिती याच्यामध्ये आहे. इट ऑलवेज पॉसिबल, किरण बेदींचं पुस्तक आपल्याला. विशेषतः कलाम सरांचं आत्मचरित्र अग्निपंख हेही माझ्या संग्रही आहे. अल्केमिस्ट हे सुद्धा खूप गाजलेलं पुस्तक आहे. वेगवेगळी पुस्तकं, वाचनाची तहान भूक भागवणारी पुस्तकं आपल्याला या ठिकाणी माझ्या संग्रहामध्ये दिसून येतील. रामकृष्णांचं चरित्र आहे, गांधी विचार संग्रह आहे, शिक्षण परिसंवाद या नावाचं सुद्धा पुस्तक आहे. आचार्य अत्रेंचं आत्मचरित्र, मी कसा झालो, खूप सुंदर पुस्तक आहे. प्रत्येक माणसाकडे पुस्तक पाहिजे. गांधीजींचं आत्मचरित्र आहे. ओपो काळेंचं आपण सारे अर्जुन, खूप सुंदर पुस्तक आहे. थॉट ऑफ कॉलम, ते अशी वेगवेगळ्या लेखकांची अनेक पुस्तकं आपल्याला ह्या संग्रही असलेली आपल्याला दिसून येतील. रातवा, चंद्रकुमार नरगे सरांचं आत्मचरित्र आहे. नर्मदे हर हर प्रवास वर्णन आहे. कश्मीरी कयामत हे गुरुबाळ माळींचं पुस्तक आहे. ते अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत. ज्या पुस्तकांच्या DB पाटील सरांचं शैक्षणिक विचार, त्याचबरोबर व्हिजन 2020 हे अशी अनेक पुस्तकं, राजकीय सिद्धांताची मूलतत्वे, पत्रपियू, छोट्या मोठ्या लेखकांची अनेक पुस्तकं आज आपल्याला माझ्या या वाचनालयामध्ये असलेली दिसतील. शाहू महाराजांचं चरित्र आहे. त्यानंतर
कसबा बीडसारख्या गावामध्ये सुद्धा ऐतिहासिक गाव आहे, त्याचंही पुस्तक माझ्या संग्रही आहे. उद्याच्या आनंदासाठी कल्पना चावला. एका मिनिटात आपलं आपण जीवन बदलू शकता, त्यासाठी काही प्रेरणादायी पुस्तकंसुद्धा आज माझ्याकडे. अशा अनेक पुस्तकं वेगवेगळ्या, त्याची कॅटेगरी मी अशी केलेली आहे की काही इतिहासाशी रिलेटेड, त्याचबरोबर काही लेखकांची पुस्तकं, त्याचबरोबर प्रेरणादायी पुस्तकं, शैक्षणिक पुस्तकं. तर अशा सगळ्या पुस्तकांचा संग्रह आज माझ्याजवळ असलेला आपल्याला दिसून येतो. मित्रो, शेक्सपियर म्हणतात पुस्तक हे महत्त्वाचं अस्त्र आहे. त्याचबरोबर आईन्स्टाईन म्हणतो की मानवी मेंदूचं खाद्य म्हणजे पुस्तक, पुस्तकासारखा निरुपद्रवी मित्र नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात रोज 2 घास कमी खा पण 2 पाने वाचा. लोकमान्य टिळक म्हणतात ज्या राजवाड्यामध्ये पुस्तकं नसतील असा राजवाडासुद्धा मला तुरुंगासारखा वाटेल, आणि ज्या तुरुंगामध्ये पुस्तकं असतील तो तुरुंगसुद्धा मला राजवाड्यासारखा असेल. तर मित्र, वाचनाची आवड जपली पाहिजे. प्रत्येक महिन्याला आपण एक तरी पुस्तक खरेदी केलं पाहिजे आणि आपले विचार प्रगल्भ केले पाहिजेत. वाचनानं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त मस्तक हे असंही कुठेही झुकत नाही. तर तुम्हीसुद्धा एक अशी पुस्तकं घ्यावीत आणि वाचन संस्कृती वाढवावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. नाईस. दीज ऑल आर हिज पुस्तक कलेक्शन. 11 मिनिटाचं झालंय.